भिवापूरच्या धामण गावात आगीचे भीषण तांडव, 50 घरांची राख-रांगोळी तर जनावरे दगावली. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या धामणगाव विद्यामंदिर येथे 2 मे 2026 रोजी भीषण आगीची घटना घडली असून यात अर्ध्याहून अधिक गाव जळून खाक झाले आहे. परिसरातील शेतात लागलेला अज्ञात वणवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वेगाने गाववस्तीत शिरला आणि त्याने रौद्र रूप धारण केलं. या आगीत गावातील 50% जास्त घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे 50 घरे पूर्णपणे जळून भस्मसात झाली आहेत. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली तरी 5 ते 6 गायी आणि शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस आणि भिवापूर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत आगीच्या विळख्यात अडकलेल्या 2 ज्येष्ठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. तसेच घरामध्ये असलेले गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठे स्फोट टळले आणि जीवितहानी रोखण्यात यश आलं. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील 7 अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. या पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. खासदार बर्वे यांनी देखील घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पीडित कुटुंबांना धीर दिला. प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यात येत आहे. बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि मदतीसाठी प्रशासन व ग्रामपंचायत यंत्रणा सतर्क झाली आहे. आगग्रस्त नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय स्थानिक जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर, बुद्धविहार, हनुमान मंदिर आणि हत्तीबोडी येथील शाळेत करण्यात आली आहे. पोलिसांनी 4 बस गाड्यांची व्यवस्था करून अनेक कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचवले आहे. सध्या आरोग्य विभागाचे पथक आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी तड ठोकून जखमी जनावरांवर उपचार सुरू आहेत. महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचा सविस्तर पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून बाधितांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सध्या परिस्थिती प्रशासनाच्या पूर्णपणे नियंत्रणात असून मदत कार्य वेगाने सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.